रेषा पार यावेळेस मात्र 4 धावा मिळल्या जातील या चेंडूवरती. काय कमालीचा फटका आहे. 4 धावेने पुन्हा एकदा मात्र भर होताना आपण बघू शकतोय. जी अपेक्षा असते सलामीवीरांवरती ती अपेक्षा पूर्ती सत्यात्री होताना आपण बघू शकतोय. कारण की सुरुवात चांगली झाली तर शेवट सुद्धा चांगला करता येऊ शकतो. जर सुरुवातीच्या फलंदाजीने चांगल्या धावा जोडल्या, चांगला पाया या ठिकाणी रचला तर एक मजबूत बिल्डिंग नक्कीच उभी राहू शकते. तेच काम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा धावा मिळल्या जातील. प्रत्येक चेंडूवरती धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. एकेरी दुहेरी धावांवरती सुद्धा भर देण्याचा प्रयत्न झालाय. ज्याच्या वेळेस मात्र एखादा खराब चेंडू असेल त्यावेळेस मात्र चौकार शोधण्याचा सुद्धा प्रयत्न केला जातोय फलंदाजाकडून. धावसंख्या दोन्ही पुढे सरकली जाईल. धावा आपण बघतोय ती म्हणजे 17 धावा धावफलकावरती झाल्यात. यावेळेस पुढील चेंडू तिसरा असेल या षटकाचा. त्यापैकी सुरुवात मात्र एक चांगली होताना आपण बघू शकतोय. समोरच्या टीमला जर उंबरपाडा टीमला कमी धावसंख्येवरती थांबवायची असेल तर या ठिकाणी 1-2 विकेट स्वस्तामध्ये सुरुवातीच्या ओव्हरमध्ये बाद करणं आवश्यक आहे. यावेळेस ज्या पद्धतीने फलंदाजी सध्या तरी केली जाते असं वाटलं जातं की एक चांगले टार्गेट जरूर दिलं जाईल. त्या दिशेने सध्या तरी दोन्ही फलंदाजांनी पावले टाकले गेले. अद्याप एकही गडी बाद न होऊ देता चांगल्या पद्धतीने धावफलक मात्र पुढे नेला जातोय. हे एक चांगलं काम केलंय. कारण की विकेट सुरक्षित राहिल्या तर येणारे फलंदाज चांगल्या पद्धतीने मात्र येत्या क्षणी मोठे स्ट्रोक खेळू शकतात. आणि 4 ते 5 षटकांत ज्यावेळेस आपण एखादा सामना खेळतो त्यावेळेस मात्र नक्कीच विकेट सुरक्षित राहिले तर हल्लाबोल क्रिकेट खेळलं जाऊ शकतं. आणि तो प्रयत्न उंबरपाडा टीमकडून सध्या तरी केला जातोय. एका धावेचा प्रयत्न जरूर केला जाईल. प्रत्येक चेंडूवरती अद्याप मात्र चांगल्या पद्धतीने फलंदाज सामोरे गेले. एकदाही असं वाटलं नाही की फलंदाज स्ट्रगल करताना मैदानामध्ये दिसले गेलेत. ही मात्र एक चांगली गोष्ट म्हणायला हरकत नसेल. आणि त्यासाठी सराव हा गरजेचा असतो. तो भरपूर सराव दोन्ही सलामीवीरांचा दिसला जातोय. कारण की कुठलाही खेळाडू हा मैदानावर गेल्यावर महान बनत नसला जातो. तर त्याने वर्षानुवर्षे जो सराव केलाय तो सराव मात्र त्याला महान बनवत असतो. यावेळेस बघूया एका धावेचा प्रयत्न पुन्हा एकदा होईल. धावसंख्या एकीने पुढे सरकली जाईल. धावसंख्या आपण बघू शकतो धावफलकावरती ती म्हणजेच 20 धावा धावफलकावरती झाल्यात. शेवटचा एक चेंडू या ठिकाणी शिल्लक. धावसंख्या आपण बघू शकतो ती म्हणजेच 20 धावा झाल्यात. चांगली सरासरी म्हणायला हरकत नसेल. कारण की अद्याप दोन्ही फलंदाज सुरक्षित आहेत मैदानावरती आणि अद्याप चांगले हार्ड हिटिंग फलंदाज या टीमकडे आहेत. या क्षणी हा चेंडू एका धावेचा प्रयत्न पुन्हा एकदा केला जाईल. या चेंडूवरती पुन्हा एकदा मात्र एक धाव घेताना बघितलं जाईल फलंदाजांना. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि धावसंख्या धावफलकावरती आपण बघू शकतो ती म्हणजेच 21 धावा. 9 विकेट लॉस, एकही गडी बाद नाही आणि धावा झाल्या ते 21. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. येणारे 3 षटक अद्याप शिल्लक आहेत. येणाऱ्या 3 षटकामध्ये किती धावा काढल्या जातील कारण की यानंतर थोडंसं आक्रमक रूप धारण केलं जाईल. की अद्याप विकेट मात्र एकही बाद होऊ दिला नाही फलंदाजांनी. खडकी टीम यानंतर कोणती रणनीती आखताना दिसला जाईल हा संघ. कारण की विकेट तुम्हाला मिळवावे लागतील. विकेट प्राप्त केले तेव्हाच तुम्ही धावसंख्येला अंकुश लावू शकता. ज्या पद्धतीने धावफलक पुढे सरकला जातोय यानंतर मात्र एक मोठं टार्गेट जरूर धावफलकावरती दिसलं जाईल. या ग्राउंडवरती आपण 2 दिवस स्पर्धा बघितली. चेसिंग मध्ये जर का धावा जास्त राहिल्या तर मात्र अडचणी आल्याच संघांना. तसं काही घडू नये यासाठी मात्र खडकी टीमला या ठिकाणी विकेट मिळवावेच लागतील. तसं काही घडलं जाईल का कारण की अद्याप मात्र सुरक्षितपणे चांगल्या पद्धतीने तंत्रशुद्ध फलंदाजी मैदानामध्ये बघायला मिळली जाते. समोर पुढचा गोलंदाज येतोय म्हणजेच अक्षय. या गोलंदाजाला आपण बघू शकतोय. अक्षय यावेळेस एखादे विकेट प्राप्त करेल का अशा अपेक्षा पूर्णतः आहेत खडकी या टीमला. टॉस जिंकलाय प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारले या टीमने. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होईल गोलंदाज. हळूवार हाताने हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. वाईडचा इशारा केला जाईल. अवांतर धाव, पहिली अवांतर धाव या इनिंगची मात्र येते. धावसंख्या आपण बघतोय ती म्हणजे 22 धावा धावफलकावरती झाल्यात. 5 षटकामध्ये 50+ धावसंख्या एक चांगले टार्गेट या खेळपट्टीवरती आहे. कारण की अद्याप एक मोठी धावसंख्या लागली 50-55 पर्यंत धावफलक जातो परंतु त्याच्याहून जास्त धावा अद्याप मात्र या ठिकाणी लागल्या नाहीत. यावेळेस बघूया झेलचा प्रयत्न होता. झेलची संधी चालून आली होती. या प्रकारच्या चुका तुम्हाला नक्कीच महागड्या ठरल्या जातील. यासाठीच झेल टिपणं आवश्यक आहे. विकेटची नक्कीच या ठिकाणी नितांत गरज आहे. त्यासाठी या प्रकारची झेल तुम्हाला ज्या ज्या संधी आल्यात त्या संधी टिपणं आवश्यक आहे. अन्यथा समोरचा संघ एक मोठं टार्गेट तुमच्या समोर उभं करेल. तसं काही घडू नये यासाठीच मात्र विकेट तुम्हाला प्राप्त करावेच लागतील. धावसंख्या दोन्ही पुढे सरकली जाईल. यावेळेस पुढील चेंडू पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने चेंडूचा मारा केलाय गोलंदाजाकडून. डॉट चेंडू येतोय. धावसंख्या आपण बघतो ती 24 धावा. एक चांगली सरासरी या ठिकाणी मात्र सचिन आणि रोहित या दोन्ही फलंदाजांनी मात्र सुरुवात केली. सचिन आणि रोहित ही दोन्ही मोठी नावं टेनिस आपल्या भारतीय टीम
भारतीय क्रिकेट टीम मधील. या क्षणी हा चेंडू एका धावेचा हलकासा प्रयत्न पुन्हा एकदा होतोय. यावेळेस बघूया या चेंडूवरती वाईडचा इशारा केला गेलाय. अवांतर धाव पुन्हा एकदा खर्च केली जाईल. हळूवार गतीने चेंडूचा मारा करण्याचा प्रयत्न होतोय. चुका झाल्यात या षटकामध्ये. यावेळेस विकेट सुद्धा गमावला जाईल. पहिला गडी बाद झालाय धाबाच्या रूपाने. यावेळेस मात्र सचिनला माघारी परतावं लागेल. धाबाच्या रूपाने फलंदाज माघारी परतलाय आणि यानंतर जाईल तुमचे दीपक. दीपकने नक्कीच भरपूर नाव कमावलंय आपल्या टीमसाठी. एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून या फलंदाजाची ओळख आहे. विस्फोटक फलंदाज म्हणून उंबरपाडा टीम कडून या दीपकला नक्कीच ओळखलं जातं. कारण की आपल्या तालुक्यामध्ये भरपूर स्पर्धा होतात आणि भरपूर स्पर्धांमध्ये या फलंदाजाने आपल्या बॅटने छाप मात्र सोडले हे म्हणायला हरकत नाही. त्या लेवलची फलंदाजी नेहमी केली जाते. षटकार चौकारासाठी ओळख आहे या फलंदाजाची. आणि या येता क्षणी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. झेल होता. संधी मात्र मिस होईल. यावेळेस मात्र संधी होती झेल टिपण्याची. संधी मात्र मिस केली जाईल. चुका घडल्या गेल्या तर फील्ड मध्ये गोलंदाज या ठिकाणी प्रयत्न करतोय विकेटच्या. पण फील्ड मध्ये साथ लाभणं या ठिकाणी आवश्यक आहे. यानंतर मात्र चेंडूंची संख्या आपण बघू शकतो. 3च चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. चौथा चेंडू असेल. या क्षणी मात्र फुलटॉस चेंडू दीपकला तुम्ही देऊ शकत नाही. कारण की एक विस्फोटक अंदाज या फलंदाजाचा आहे. तो अंदाज आपण बघू शकता या चेंडूवरती. कमालीचा स्ट्रोक बनवलाय. चेंडू जाईल 6 धावेंकरिता. षटकार येतो या चेंडूवरती. धाव संख्या आपण बघू शकाल ती तब्बल जाऊन पोहोचेल 33 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेस धाव संख्या आपण बघू शकतो ती म्हणजेच 33 धावा धावफलकावधी झाल्यात. एक मोठा फटका या ठिकाणी बघायला मिळाला तो म्हणजेच दीपकच्या बॅट मधून. नाही या प्रकारची संधी जर का तुम्ही फलंदाजाला दिली तर मात्र हाच परिणाम होईल. कारण की याच अंदाजासाठी ओळख आहे या फलंदाजाची. गडदी उंबरपाडा टीम कडून खेळताना नेहमीच बघितलं या फलंदाजाला कमालीची फलंदाजी केली जाते. या क्षणी 2 पावले पुढे आला. यावेळेस मात्र पुन्हा एकदा परिणाम तोच होईल. या क्षणी पुन्हा एकदा 6 धावा या चेंडूवरती येतील दीपकच्या बॅट मधून. यावेळेस मात्र षटकार पुन्हा एकदा आलाय. 2 चेंडू आणि 2 षटकार गेलेत. यानंतर चिंतेची बाब असेल ती म्हणजे समोरच्या टीमसाठी. कारण की दीपकला थांबवणं थोडंसं कठीण काम या ठिकाणी आहे. आणि खराब चेंडूचा मारा सुद्धा झालाय. धाव संख्या आपण बघू शकाल ती म्हणजे तब्बल 39 धावा. 39 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेस मात्र हा चेंडू एका धावेचा प्रयत्न पुन्हा एकदा केला जाईल या चेंडूवरती. दुसरी धाव सुद्धा येऊ शकेल का प्रयत्न झालाय. 2 धावा या चेंडूवरती घेतल्या जातील. धाव संख्या आपण बघू शकतो 40 पार करेल. 41 धावा झाल्यात. एक मोठा धावफलक या ठिकाणी उभा रचला जातोय. त्या पद्धतीने सध्या तरी मात्र मैदानामध्ये फलंदाजी केली जाते. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी मात्र समाप्त होताना आपण बघू शकाल. धाव संख्या धावफलकावधी तब्बल 41 धावा. 3 षटक कंप्लीट झालीत. 41 धावा झाल्यात. अजून येणारी 2 षटक या ठिकाणी शिल्लक आहेत. या 2 षटकांमध्ये बघूया किती धावा जमवल्या जातील या ठिकाणी. कारण की सुरुवात मात्र कमालीची झाली. यानंतर 12 चेंडूमध्ये बघूया किती धावा या ठिकाणी येतील. यानंतर खऱ्या अर्थानं गोलंदाजांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. आणि त्या 60 पार जर का धावसंख्या झाली तर मात्र त्या धावसंख्येचा पाठलाग या ग्राउंडवरती करणं थोडंसं अडचणी निर्माण करणारं ठरलं जाईल. पुढील चेंडू पहिला असेल या 4थ्या षटकाचा. हा चेंडू चांगल्या पद्धतीने खेळलाय फलंदाजाने. रोहितला आपण बघू शकतोय सलामीवीर म्हणून आपल्या टीमसाठी आलाय. आतापर्यंत चांगली फलंदाजी त्याच्या मार्फत सुद्धा केली जाते. या चेंडूवरती 1 धावेले धाव संख्या आपण बघू शकतो ती म्हणजे 42 धावा धावफलकावधी झाल्यात. 42 धावा आपण धावफलकावधी बघू शकतोय. 4थं षटक चालू झालंय. समोर दीपकने मात्र हल्ला चढवला होता मागील षटकामध्ये. अजून 2 षटक शिल्लक आहेत. त्यामुळे या ठिकाणी पुन्हा एकदा मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल त्याच्याकडून. पुढील चेंडू या षटकाचा.
या क्षणी हा चेंडू चांगल्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होतोय, पण तो नेटचा बॅटच्या टप्प्यामध्ये चेंडू मात्र घेता आला नाही. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. गोलंदाजीसाठी पुढील गोलंदाज झालाय तो म्हणजेच कल्पेश, ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं आणि आपल्या पहिल्या षटकामध्ये 11 धावा त्या ठिकाणी खर्च केल्या होत्या. या ठिकाणी विकेट मिळवण्याचा प्रयत्न जरूर गोलंदाजाला करणं आवश्यक आहे, कारण की उंबरपाडा टीम ज्या पद्धतीने मात्र पुढे सरकली जाते, एक मोठं टार्गेट जरूर लावलं जाईल धावफलकावरती. या क्षणी हा चेंडू गॅप मध्ये ढकललाय, चेंडूला लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू जातोय आणि पुन्हा एकदा यावेळेस मात्र चेंडू सीमारेषा पार होईल. यावेळेस मात्र रोहितच्या बॅटमधून ह्या 4 धावा येताना दिसल्या जातील. धावसंख्या आपण बघू शकतो 47 धावा धावफलकावरती झाले. धावसंख्या आपण बघू शकतो ती म्हणजे 47 धावा धावफलकावरती झाल्यात. या क्षणी हा चेंडू धावा येतील, वाईडचा इशारा जरूर केला जाईल. एक्स्ट्रा धावा ऍड कराव्या लागतील धावफलकामध्ये. वाईड प्लस 1 एकूण 2 धावा येतील धावफलकामध्ये. धावसंख्या 49, 49 रन्स. यावेळेस मात्र एक मोठं टार्गेट दिसलं जात आहे. समोरचा खडकी संघ आपला डिसिजन या ठिकाणी नक्कीच चुकीचा ठरला जातोय असं म्हणायला हरकत नसेल, कारण की टॉस खडकी टीमने जिंकला होता. या ठिकाणी अपेक्षा होत्या की खडकी संघ गडदे संघाला या ठिकाणी मात्र कमी धावसंख्येत थांबवेल. तो उंबरपाडा टीम, गडदे उंबरपाडा टीमने मात्र ज्या पद्धतीने क्रिकेट खेळलंय, जबाब प्रदर्शन केले जात आहे. टॉप 3 फलंदाज या ठिकाणी मात्र नक्कीच चांगलं प्रदर्शन झालंय. हा चेंडू डॉट येईल. यावेळेस 4 चेंडूचा खेळ झालाय. दीपक नक्कीच मागील 2-3 वर्षांमध्ये या टीम साठी खेळताना नेहमीच प्रभावदायक कामगिरी केली. आपल्या टीमला नेहमीच आपल्या टीम साठी तारणहार नेहमी ठरला जातो. चांगल्या इनिंग, भरपूर इनिंग, चांगल्या इनिंग खेळल्यात या फलंदाजाने आपल्या टीम साठी. ती मेहनत, तो संघर्ष या ठिकाणी दिसले गेले या सामन्यामध्ये सुद्धा. ज्या पद्धतीने मात्र षटकार आले होते त्याच्या बॅटमधून. पुढील चेंडू या षटकाचा. यावेळेस हा चेंडू बॅक टू द बॉलर चेंडू खेळलाय. कुठलीही धाव नसेल या ठिकाणी. चेंडू जातोय. शेवटचा चेंडू यानंतर शिल्लक राहिलाय. एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या चौथ्या षटकाचा धावा झाल्या त्या 49. शेवटचा चेंडू अजून एक शिल्लक. 2 षटकार दीपकच्या बॅटमधून आलेत. शेवटपर्यंत दीपक जर का राहिला तर मात्र 60 पार धावसंख्या जाऊ शकेल. फुल टॉस चेंडू होता. झेलचा प्रयत्न, झेल मिस. पुन्हा चेक धाव होईल. प्रयत्न चांगला होता. यावेळेस मात्र चेंडू सीमारेषे बाहेरच जातोय. 4 धावा मिळल्या जातील. धावसंख्या आपण बघू शकतो ती म्हणजे 50 पार करेल. 53चा आकडा गाठताना दिसली जाईल. 4 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या उंबरपाडा टीमची बघायला मिळली जाते ती म्हणजे 53 धावा झाल्यात. शेवटचं एक षटक या ठिकाणी अद्याप शिल्लक आहे. या शेवटच्या एका षटकामध्ये बघूया धावा किती जोडल्या जातील. एक सर्वोच्च धावसंख्या येईल असं चित्र सध्या तरी दिसलं जात आहे, कारण की कालच्या दिवसापर्यंत आपण बघितलं होतं 59 धावा माझ्या मध्ये सर्वोच्च धावसंख्या होती. या ठिकाणी ती धावसंख्या पार जरूर केली जाईल, कारण की 53 धावा झाल्या तर पूर्ण 6 चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक आहे आणि 2 शीट फलंदाज या ठिकाणी मैदानामध्ये, कारण की अद्याप एकच विकेट लॉस झालाय. सचिन बाद झालाय. त्यानंतर रोहित आणि दीपक दोन्ही चांगल्या पद्धतीने आतापर्यंत चेंडूंना सामोरे गेलेत. यानंतर मात्र चौथा पर्याय गोलंदाजीमध्ये शोधावा लागेल, तो खडकी या संघाला. चौथा पर्याय कोणता येतोय आपण बघू शकाल. रवी या गोलंदाजाला आपण बघू शकतोय. रवी मात्र या ठिकाणी धावसंख्येला अंकुश लावेल का, धावसंख्येला लगाम लावेल का, कारण की धावा मात्र खूपच जोरामध्ये आल्यात, धावफलकावरती वेगाने आल्यात. या ठिकाणी अटॅक करण्याचा प्रयत्न, आक्रमक फटके खेळण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल. पहिला चेंडू यावेळेस मात्र एका धावेचा प्रयत्न होतोय आणि स्ट्राईकला आणले जाईल ते दीपकला, कारण की दीपकचं खेळणं या ठिकाणी आवश्यक आहे, गरजेचं आहे. विस्फोटक फलंदाज आहे या टीमचा आणि षटकार चौकार कमालीची खेळताना नेहमी बघितलं जाते या टीम कडून. तोच फलंदाज बघूया 5 चेंडू त्याच्या समोर आहेत. अद्याप 2 षटकार 1 चौकार आलाय त्याच्या बॅटमधून. अजून एखादा मोठा फटका येऊ शकेल का, आवश्यकता आहे, गरज आहे ना, फटका येईल सुद्धा. दुसरा चेंडू पुढे ससावत खेळण्याचा प्रयत्न आहे. ऑन साइडला चेंडू जाईल, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल. या ठिकाणी दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये 1 विकेट जरूर बाद होईल. 1 धाव आणि 1 गडी बाद होईल. या ठिकाणी धावसंख्या आपण बघू शकतोय ती म्हणजेच 55 धावा धावफलकावरती झाल्यात. चला पुढील फलंदाज घाई करा मित्रांनो. 4 चेंडूंचा खेळ अद्याप शिल्लक आहे.
एवढेच धावसंख्या आपण बघू शकतो टीमचे 55 धावा, 4 चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक. शेवटची 4 चेंडू समोर मात्र दीपक. बघा तिसरा चेंडू या षटकाचा. पुढे 6वा चेंडू ढकललाय. पुन्हा एकदा धावा येतील. यावेळेस मात्र एकच धाव या चेंडूवरती घेतली जाईल. 3 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला. पुढील फलंदाज प्रसन्न या फलंदाजाला आपण मैदानामध्ये बघू शकतोय. 3 चेंडू आहेत आणि या 3 चेंडूवरती त्याला चांगली कामगिरी करावी लागेल. कारण की सुरुवातीच्या फलंदाजाने एक चांगली सलामी दिली, त्याला 7 मात्र दीपकने दिली. टॉप 3 फलंदाजांनी आपली कामगिरी चोख बजावली. चौथ्या क्रमांकावरती प्रसन्न आलाय, त्याच्या समोर 3 चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक आहे. चौथा चेंडू या षटकाचा. या क्षणी हा चेंडू यावेळेस बघूया, एका धावेचा प्रयत्न होतोय ना, दुसरी धाव सुद्धा घेतली जाईल का? दुसरी धाव सुद्धा येताना दिसली जाते. 2 धावा आणि मिस फील्ड. पुन्हा एकदा विकेट जाईल, पण स्ट्राईक मात्र दीपक कडे ठेवली जाते. कारण की दीपक जर का 2 चेंडू शेवटपर्यंत खेळला तर एक तरी मोठा फटका येऊ शकेल. धावसंख्या आपण बघू शकतो टीमचेच धावसंख्या आपण बघू शकतो टीमचेच 58 धावा धावल कधी झाले. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ या ठिकाणी मात्र शिल्लक राहिला जातोय. एक मिनिट, ह्यानंतर होणारा सामना बालापूर दातेलपाडा विरुद्ध दादा स्पोर्ट्स कशिवली. ह्या दोन्ही टीमला विनंती आहे लगेच आपण या टीम कॅप्टन्स इडिंग ब्रेक नंतर टॉस साठी यायचं आहे. दादा स्पोर्ट्स कशिवली विरुद्ध बालापूर दातेलपाडा. धन्यवाद. यावेळेस पुन्हा एकदा मिस हिट झालाय फटका. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. या चेंडूवरती 2 धावा जरूर येताना दिसल्या जातील. धावसंख्या आपण बघू शकतोय टीमचे 60 धावा धावल कधी झालेत. सर्वोच्च धावसंख्या आतापर्यंत असं म्हणायला हरकत नसेल, कारण की 60 पार धावसंख्या अद्याप लागली नव्हती. या ठिकाणी 60 धावा धावल कधी झाल्यात. कालच्या दिवशी आपण 59 धावा बघितल्या होत्या. शेवटचा चेंडू या ठिकाणी एक मोठा फटका. प्रयत्न केला गेलाय फलंदाजाकडून, पण यावेळेस बघूया. षटक इथेच कंप्लीट होत आहे. यावेळेस मात्र इनिंग समाप्त होईल उंबरपाडा या टीमची. आणि धावसंख्या आपण बघू शकतो टीमचे 60 धावा धावफल कधी झालेत. यावेळेस मात्र 61 धावेंचं एक मोठं आव्हान, मोठं टार्गेट यावेळेस दिसलं जाईल ते खडकी या संघासमोर. बघूया खडकी संघ या 61 धावेंचा पाठलाग करेल का. बघूया पुढील 5 षटकांचा खेळ. बिरसा मुंडा चषकाचा थरार. पुढील 5 षटकामध्ये 61 धावेंचा टार्गेट. दोन्ही टीमला विनंती आहे बालापूर दातेलपाडा विरुद्ध दादा स्पोर्ट्स कशिवली. प्लीज टॉस साठी या. आले असतील टीम तर आपले मेंबर इकडे पाठवायचे आहेत. प्रतिनिधी पाठवा. बालापूर दातेलपाडा विरुद्ध दादा स्पोर्ट्स कशिवली. दादा स्पोर्ट्स कशिवली टीम आलेत का?
हॅलो. चला दोन बॅटर लगेच जातील मैदानामध्ये. भरपूर सामने आजच्या दिवसामध्ये खेळवायचे या ठिकाणी शिल्लक आहे. चला मित्रांनो, घाई करावी लागेल कारण की भरपूर सामने दिवसामध्ये खेळवायचे आहेत या ठिकाणी. संध्याकाळी रोज उशीर होतोय. चला 60 धावा या ठिकाणी प्रथमतः फलंदाजी करत उभ्या गेल्यात आणि एक मोठी धाव संख्या आहे कारण की अद्याप इतक्या धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी झाला नाही. त्यामुळेच खडकी संघासमोर एक आव्हान मात्र कडवं असेल. एक मोठं आव्हान आहे असं म्हणायला हरकत नाही. 12ची सरासरी या ठिकाणी कायम ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल. 61 धावेंचा पाठलाग या ठिकाणी केला जातोय. चला यावेळेस दोन फलंदाज मैदानामध्ये गेले. टीम खडकीकडून दोन बॅटर मैदानामध्ये अक्षय आणि हर्षद ही जोडी यावेळेस मात्र दिसली जाईल मैदानामध्ये. गडदे उंबरपाडा टीमला आपण भरपूर वेळा या परिसरामध्ये बघितलंय. संघाला क्रिकेट नेहमीच खेळलं जातं. खडकी संघ या ठिकाणी कशा पद्धतीने या ठिकाणी धावसंख्येचा पाठलाग करेल कारण की चांगल्या सरासरीने तुम्हाला धावा काढावे लागतील. समोर गोलंदाजी आक्रमण सुद्धा चांगलं आहे या टीमचं. अक्षय स्ट्रायकर एंडला अक्षय या फलंदाजाला आपण बघू शकतोय. तर समोर विशाल पहिला चेंडू हाताळला. यावेळेस मात्र ऑन साइडला स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने चेंडू खेळलाय आणि एक धाव या चेंडूवरती घेतली जाईल. या चेंडूवरती एक धाव आपण बघू शकतोय. 61 धावेंचं मोठं आव्हान आहे. त्या 61 धावेंचा पाठलाग करावा लागेल. पहिला सामना आजच्या दिवसाचा मैत्री ग्रुप आयोजित बिरसा मुंडा चषक एक मोठी मानाची स्पर्धा या आपल्या तालुक्यामधून आपण बघू शकतोय. मोठ्या लेवलचं आयोजन नियोजन सर्व काही या खेळपट्टीवरती बघायला मिळले जाते, या स्पर्धेमध्ये बघायला मिळले जाते. त्यासाठीच मात्र आयोजकांची तेवढी मेहनत या ठिकाणी दिसली जाते कारण की एक जबरदस्त नजारा ग्राउंडचा दिसला जातोय, अनुभवायला मिळला जातोय. एका चांगल्या खेळपट्टीवरती खेळण्याचा अनुभव सुद्धा या ठिकाणी प्लेयर्सना घेता येईल. या ठिकाणी एका धावेचा प्रयत्न पुन्हा एकदा येतोय. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग ज्यावेळेस मात्र आपण करतो त्यावेळेस सलामी वीरांवरती मोठी जबाबदारी नेहमीच येऊन ठेपली जाते कारण की या ठिकाणी जर पहिली दोन षटकं चांगल्या पद्धतीने चांगल्या सरासरीने धावा आल्या तर मात्र चांगल्या पद्धतीने मात्र 61 पर्यंत पोहोचता येईल. आणि त्या सुरुवातीला जर का मात्र खराब फलंदाजी झाली तर मात्र चेसिंग साठी अडचणी येतात. त्यामुळे सुरुवातीच्या फलंदाजावरती नेहमी मोठी जबाबदारी मानली जाते. ती जबाबदारी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने पार पाडली जाईल का? वाईटचा इशारा पंचांकडून केला गेलाय. अवांतर धाव खर्च केली जाईल या चेंडूवरती. धावसंख्या आपण बघू शकतो टीमचेच 3 धावा धावफलकावधी झाल्यात. अपेक्षा असतील अक्षय आणि हर्षद या दोन्ही बॅटर्स कडून ज्या पद्धतीने उंबरपाडा टीम साठी मात्र सुरुवातीच्या दोन्ही फलंदाजांनी सुरुवात केली होती
या क्षणी मात्र टायमिंग घेतला फलंदाजाने, वेळ घेतला आणि चांगल्या पद्धतीने चेंडू ढकललाय डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये, सीमा रेषा पार. 4 धावा या चेंडूवरती मिळल्या जातील. धावसंख्या आपण बघू शकतो टीमचे 7 धावा धावफलकावरती झाल्यात आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ या ठिकाणी झालाय. धावा झाल्या त्या 7. या पद्धतीने मात्र संयमाने फलंदाजी केली तर मात्र नक्कीच पाठलाग केला जाऊ शकतो. भले समोर किती मोठे टार्गेट असेल, फक्त या ठिकाणी एक षटक चांगली सरासरी फक्त गाठणं आवश्यक आहे. एकेका षटकाचा विचार करून जरी मात्र खेळला तरी या ठिकाणी चांगल्या धावा येऊ शकतील. यावेळेस बघूया हा चेंडू या ठिकाणी डॉट हाताळला जाईल. निर्धाव चेंडू येतोय समोर उंबरपाडा टीमला आपण बघू शकता. उंबरपाडा टीमकडे गोलंदाजी अटॅक सुद्धा चांगला आहे. प्रत्येक गोलंदाज या ठिकाणी नक्कीच चांगला दिसला जाईल. एक चांगली रणनीती आखण्यामध्ये उंबरपाडा टीमला आपण नेहमीच बघतो. यावेळेस हा चेंडू उंच मारलाय, चुकी होईल का? पण तो थोडासा लांब राहिलाय फटका, त्यामुळेच फलंदाज सुरक्षित राहिला जाईल आणि फटका सुद्धा 4 धावांकरिता जाईल. 4 धावा या चेंडूवरती मिळल्या जातील फलंदाजाला. धाव संख्या आपण बघू शकाल ती म्हणजेच 11 धावा धावफलकावरती झाल्यात. यानंतर अद्याप एका चेंडूचा खेळ शिल्लक. धावा झाल्या धावफलकावरती त्या म्हणजेच 11. शेवटचा एक चेंडू 12ची सरासरी फक्त आवश्यक होती. या ठिकाणी 11 धावा तर आल्यात. या पद्धतीने संयमाने चांगल्या पद्धतीने फलंदाजी करावी लागेल. खराब चेंडू असेल तर मोठा फटका खेळण्यासाठी तयार राहावं लागेल. त्याच पद्धतीने या ठिकाणी मात्र फटके खेळले गेले. 2 चौकार आतापर्यंत आलेत. शेवटचा चेंडू धाव संख्या आपण बघतोय धावफलकावरती ते म्हणजेच 11 धावा. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटका येऊ शकेल का? आणि येतोय. प्रयत्न केला फील्ड करण्याचा चेंडू, परंतु चेंडू मात्र रोखलं जाणार. चेंडू जाईल सीमा रेषा पार. 4 धावा येतील या चेंडूवरती. शेवटच्या चेंडूवरती चौकार पुन्हा एकदा आलाय आणि धाव संख्या धावफलकावरती आपण बघू शकतोय ती तब्बल 15 धावा झाल्यात. एक षटक या ठिकाणी कंप्लीट झाले. धाव संख्या आपण बघू शकतो ती म्हणजेच 15 धावा. अपेक्षा होती की एक चांगली सुरुवात केली जाईल आणि तोच प्रयत्न या ठिकाणी झालाय. तब्बल 3 चौकार यावेळेस मात्र पहिल्या षटकामध्ये आलेत. यानंतर मात्र गडदे उंबरपाडा टीम बघा या ठिकाणी कोणती रणनीती आखेल, कारण की तुम्ही 60 धावा तर धावफलकावरती लावलेत, परंतु या पद्धतीने जर गोलंदाजांनी धावा खर्च केल्या तर मात्र समोरचा संघ सहज सोपा एक मोठा विजय नोंदवू शकेल. परंतु यावेळेस मात्र नक्कीच पुनरागमन करण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल. तो म्हणजे समोरच्या टीम कडून सुद्धा या ठिकाणी सुरुवात मात्र चांगली होते. एका मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना या ठिकाणी 15 धावा तर आल्यात. चांगली सुरुवात भेटली. या ठिकाणी फिनिशिंग टच चांगला द्यावा लागेल. यानंतर मात्र अजून एखादा षटक चांगल्या पद्धतीने जर का धावा आल्या तर मात्र नक्कीच खडकी संघाला सुद्धा या ठिकाणी विजय मिळवणं नक्कीच आवश्यक आहे. पहिला सामना दोन्ही बाजूने मात्र चांगलं क्रिकेट सध्या तरी खेळलं जात आहे. बघूया कोणता संघ या ठिकाणी सरस ठरला जाईल. यानंतर सामना होईल तुमचेच एका बाजूने बालापूर संघाला आपण बघू शकाल. बालापूर दादिलपाडा हा संघ भेटला जाईल बघायला या ठिकाणी मैदानामध्ये. दुसऱ्या बाजूने दादा स्पोर्ट्स कशिवली या टीमला सुद्धा आपण बघू शकाल. या 2 चांगल्या टीम्स मध्ये पुढील सामना रंगला जाईल मैदानामध्ये. फुलर लेनचा चेंडू होता. चेंडू गॅप मध्ये चेंडूला ढकललाय आणि यावेळेस मात्र 4 धावा मिळल्या जातील या चेंडूवरती. चौकार येतोय. 4 धावा येतील या चेंडूवरती. प्रयत्न करावा लागेल या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी. आणि या मोठ्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न प्रत्येका प्लेअर कडून केला जाईल. या मोठ्या मानाच्या स्पर्धेमध्ये मी सुद्धा या ठिकाणी चांगली कामगिरी करेन या हेतूने प्रत्येक प्लेअर या ठिकाणी येताना दिसला जाईल आणि तोच उद्देश दिसला जातोय मैदानामध्ये. प्रत्येक जण आपापल्या परीने मात्र या ठिकाणी 100% योगदान देत या मानाच्या स्पर्धेमध्ये आपली कामगिरी बजावण्याचा प्रयत्न करतोय. धन्यवाद नकुल. या ठिकाणी सन्माननीय विनोदजी पागे डोलारी ग्रामपंचायतचे माजी सदस्य यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम. त्यांचा सहर्ष ह्या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. सन्माननीय विनोदजी पागे डोलारी ग्रामपंचायतचे माजी सदस्य. धन्यवाद नकुल. धावसंख्या धावफलकावरती बघायला मिळली तर 19 धावाने. यावेळेस मात्र काय घडलंय मैदानामध्ये? विकेटचं पतन. पहिला गडी बाद झालाय. यावेळेस मोठा फटका खेळण्याचं मन मात्र बनवलं होतं फलंदाजाने. यावेळेस झेल टिपला जाईल. विकेटची गरज गडदे उंबरपाडा टीमला होती आणि ती विकेट या ठिकाणी मिळली जाते. 19 या धावसंख्येवरती पहिला गडी यावेळेस बाद झालाय. चला पुढील फलंदाज मित्रांनो लवकर घाई करावी लागेल तुम्हाला. टॉस नक्कीच टॉस होईल यानंतर. हॅलो, दादा स्पोर्ट्स कशिवली संघ आला असेल तर प्लीज या. बालापूर दातेलपाडा विरुद्ध दादा स्पोर्ट्स कशिवली
ह्या दोन संघांमध्ये पुढचा सामना आहे. दुसरी इनिंग मित्रांनो या ठिकाणी सुरू आहे. तरी विनंती असेल की आपण थोडीशी प्लीज घाई करा. बालापूर दातेलपाडा टीम कॅप्टन्स आपला कर्णधार इकडे पाठवायचा आहे. खरं तर हा संघ नकुलचा संघ आहे, त्याच्या गावचा संघ आहे. आमचे सहसमालोचक नकुल यांचा संघ आहे बालापूर दातेलपाडा. आणि दादा स्पोर्ट्स कशिवली प्लीज प्रतिनिधी आला असेल तर या लगेच, कारण दुसरी इनिंग या ठिकाणी मार्गस्थ आहे. टॉस साठी या. धन्यवाद नकुल. अरे यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये मधुकर या फलंदाजाला आपण बघू शकतोय. धावसंख्येत बघायला मिळली जाते तिमचेच 20 धावा झाल्यात. सुरुवात मात्र या ठिकाणी चांगली होते. 20 धावा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी जमवल्या गेल्यात. पुढील चेंडू फुल टॉस आहे. यावेळेस मात्र चेंडू गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न केलाय, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्या क्षेत्रात आहे, त्यामुळेच या चेंडूवरती एकच धाव येईल. धावसंख्या आपण बघू शकतो ती 21 धावा धावफलकावरती झाल्यात. यावेळेस मात्र नक्कीच चांगल्या पद्धतीने पाठलाग करावा लागेल. धावसंख्या आपण बघू शकतो 21 धावा धावफलकावरती झाल्यात. पुढील चेंडू या षटकाचा आतापर्यंत सामना बॅलन्सिंग दिसला जातोय. धीम्या गतीने अपील जोरदार होताना आपण बघू शकतोय. नो चेंडू का? ओके. यावेळेस मात्र नो चेंडूची घोषणा होताना आपण बघू शकतोय. नो चेंडू येतोय. धावसंख्या आपण बघू शकाल ती म्हणजेच धावफलकावरती 22 धावा या ठिकाणी झाल्यात. पुढचा चेंडू यावेळेस मात्र हा चेंडू फुल टॉस. पुन्हा एकदा यावेळेस चांगल्या पद्धतीने चेंडू खेळलाय फलंदाजाने. एक धाव या चेंडूवरती येईल. एका धावेने धावफलक पुढे सरकला जाईल. धावा आपण बघू शकतो ती म्हणजेच 23 धावा धावफलकावरती झाल्यात. एक मिनिट. सन्माननीय किरण वरठा आपले युट्यूब स्टार या ठिकाणी उपस्थित आहेत. ह्याच गावचे सुपुत्र आहेत. मी त्यांना विनंती करेन की आपण सन्मानाने मंचावर यायचं आहे. वेलकम. आपलं सहर्ष हार्दिक या ठिकाणी स्वागत आहे. बिरसा मुंडा चषक 2025 च्या स्पर्धेत किरणजी वरठा युट्यूब स्टार ह्याच गावचे सुपुत्र आहेत आणि त्यांचं नुकतंच या ठिकाणी आगमन होताना आपण पाहतोय. मी त्यांना विनंती करेन की आपण सन्मानाने मंचावर यायचं आहे. युट्यूब स्टार संपूर्ण पालघर जिल्हा नव्हे तर पूर्ण भारतभर ज्यांचं नाव आहे असे सन्माननीय आदरणीय किरणजी वरठा साहेब यांचे या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. मी मयूर घाटाल आपणास विनंती करतोय की आपण या ठिकाणी किरणजी वरठा साहेबांचा यथोचित सन्मान करायचा आहे. युट्यूब स्टार आपल्या पालघरची शान, आपल्या दारडी गावाची आणबान शान यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे अशी मी विनंती या ठिकाणी करतोय. मयूर घाटाल आपणास विनंती आहे की आपण किरणजी वरठा साहेबांचा स्वागत करायचं आहे. ह्याच गावचे सुपुत्र आहेत. संपूर्ण भारतभर ज्यांचं नाव आहे त्यांचं या ठिकाणी अभिनंदन. आमच्या स्पर्धेला भेट दिल्याबद्दल आणि त्यांना पुढील त्यांच्या कार्यासाठी लाख लाख शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद. ओव्हर टू यू नकुल. यावेळेस धावसंख्या आपण बघू शकतो टीमचेच धावफलकावरती 26 धावांनी या ठिकाणी नो चेंडूची घोषणा होते. नो चेंडूची घोषणा होताना आपण बघू शकतोय. यावेळेस बघूया धावा किती येतील. आतापर्यंत भरपूर चुका उंबरपाडा टीम कडून सुद्धा झाल्यात. या ठिकाणी तुम्ही स्कोर चांगला लावलाय मित्रांनो, परंतु जर का या पद्धतीने चुका झाल्या तर मात्र यावेळेस नक्कीच समोरचा संघ तुमच्या समोर मात्र आव्हान कठीण पेश करेल आणि चांगल्या सरासरीने अद्याप धावा आल्यात. धावसंख्या आपण बघू शकतो ती म्हणजेच 29 धावा झाल्यात.
हा चेंडू यावेळेस मात्र डॉट चेंडू येईल. डॉट चेंडू बघायला मिळला जाईल. बालापूर संघाने टॉस या ठिकाणी मात्र जिंकलाय. टॉस जिंकत प्रथमतः फलंदाजी स्वीकारली जाईल. यानंतर एक बिग बॅटल मैदानामध्ये दिसलं जाईल. बालापूर संघ एका बाजूने, दुसऱ्या बाजूने दादा स्पोर्ट काशिवली, या दोन संघांना आपण मैदानामध्ये बघू शकाल. दरम्यान हा चेंडू यावेळेस एका धावेचा प्रयत्न केला जाईल. धावसंख्या आपण बघू शकतो म्हणजे 30 धावा धावफलकावधी झाल्यात. अद्याप 3 चेंडूचा खेळ झालाय. निम्मा प्रवास इथपर्यंत मात्र पूर्ण केलाय. अद्याप निम्मा प्रवास या ठिकाणी आहे खडकी या संघासाठी. 30 धावा झाल्यात. अद्याप 31 धाव्यांचं आव्हान यावेळेस खडकी संघासमोर आहे. धावसंख्या आपण बघतोय 30 धावा धावफलकावधी. चला मित्रांनो, थोडीशी घाई या ठिकाणी करावी लागेल. गोलंदाजी मार्गमध्ये दीपक या गोलंदाजाला आपण बघू शकता. दीपकने फलंदाजीमध्ये अफलातून खेळ केला होता. या ठिकाणी गोलंदाजीमध्ये बघूया कशा पद्धतीने योगदान दिले जाईल. आतापर्यंत नो चेंडू सुद्धा त्याच्या मार्फत हाताळला गेला होता. पुढील चेंडू या क्षणी हा चेंडू फलंदाजाला शांत ठेवलाय. फलंदाजाला या ठिकाणी शांत ठेवलंय. डॉट चेंडू बघायला मिळला जाईल. धाव संख्या आपण बघू शकतो ती म्हणजे 30 धावा झाल्यात. अद्याप 2 चेंडू या तिसऱ्या षटकाची शिल्लक आहेत. यावेळेस मात्र झेलचा प्रयत्न केला जाईल. विकेटचं पतन या ठिकाणी होताना दिसलं जाईल. खडकी संघाला मात्र या ठिकाणी हादरा बसला जातोय. महत्वाच्या क्षणी यावेळेस मात्र फलंदाज माघारी परतला जाईल. धाव संख्या 30 आणि पुढचा फलंदाज बाद झाला यावेळेस, तो म्हणजेच अक्षय. दोन्ही सलामीवीर यावेळेस मात्र डग आउटला परतले गेलेत. यानंतर पुढील फलंदाजांना डाव सावरण्याचा प्रयत्न करावा लागेल. या ठिकाणी मात्र डावाला आकार द्यावा लागेल. या ठिकाणी चांगले स्ट्रोक येणं गरजेचं आहे, कारण की अद्याप मात्र आव्हान थोडंसं कठीण दिसलं जात आहे. कारण की हा सामना फक्त 5 षटकांचा आहे. तिसरं षटक आणि शेवटचा एक चेंडू यावेळेस मात्र शिल्लक आहे. अजूनही 31 धावेची गरज आहे या ठिकाणी मित्रांनो. त्यामुळेच अद्याप 13 चेंडू आणि 31 धावा असं समीकरण या ठिकाणी मैदानामध्ये दिसलं जात आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये युवराज या फलंदाजाला बघू शकतोय आपण. आतापर्यंत हे षटक मात्र कमालीचं गेलंय. पहिले षटक 15 धावा आल्या होत्या, परंतु त्यानंतर उंबरपाडा टीमने मात्र कमबॅक केलंय. यावेळेस मात्र हा चेंडू डॉट हाताळला जाईल. सुरेख गोलंदाजी, आपला पूर्ण अनुभव या ठिकाणी झोकताना दिसला जातोय गोलंदाज. षटक कंप्लीट झालंय. षटक या ठिकाणी कंप्लीट झालंय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि धाव संख्या धावफलकावरती 30 धावा. अजूनही येणारे 12 चेंडू आणि 31 धावांची अद्याप यावेळेस मात्र गरज आहे, आवश्यकता आहे. बघूया काय घडलं जाईल मैदानामध्ये. आतापर्यंत 2च विकेट डाऊन झालेत, बाद झालेत. त्यामुळे अद्याप विकेट सुरक्षित आहेत खडकी संघाकडे. या पुढील फलंदाजांमध्ये या ठिकाणी चांगली कामगिरी करावी लागेल. या ठिकाणी चांगले स्ट्रोक आले तर मात्र धाव संख्येचा पाठला केला जाऊ शकतो. 12 चेंडू 31 धावा म्हणजेच 15-16च्या धाव सरासरी या ठिकाणी संख्या जमावी लागेल. बघूया पुढील गोलंदाज या ठिकाणी राहुल या गोलंदाजाला आपण बघू शकतो मैदानामध्ये. 12 चेंडू 31 धावा हे समीकरण दिसलं जाते. लक्ष जरूर कठीण आहे, तो पाठलाग तुम्हाला करावा लागेल, मेहनत घ्यावी लागेल, संघर्ष करावा लागेल. थोडंसं बघूया, प्रयत्न केला जाईल खडकी या संघाकडून. हा चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळण्याचा प्रयत्न गोलंदाजाकडून केला जातोय. तो वाईडचा इशारा. यावेळेस ज्या एक्स्ट्रा धावा येतील त्या मात्र लाभदायक ठरल्या जातील या ठिकाणी खडकी या संघासाठी. वाईड प्लस 1 एकूण 2 धावा आल्यात. अद्याप मात्र नक्कीच या ठिकाणी आवश्यकता आहे. एखाद्या 1-2 मोठे फटके प्रत्येक षटकामध्ये येणं गरजेचं आहे. बघूया पुढील चेंडू. यावेळेस हा चेंडू उंच मारला, झेलचा प्रयत्न केला जाईल. यावेळेस मात्र विकेटचं पतन मैदानामध्ये घडताना दिसलं जाईल. विकेट बाद झालाय. धाव संख्या आपण बघू शकतोय धाव फलकावरती ती म्हणजे 32 धावा. अद्याप 29 धावांची आवश्यकता आहे. प्रयत्न करावा लागेल, मेहनत घ्यावी लागेल, कारण की या ठिकाणी आव्हान जरी कठीण दिसलं असलं तर या ठिकाणी जर का 1-2 फलंदाजांनी चांगले स्ट्रोक खेळले तर धावा येऊ शकतात. आणि शक्य आणि अशक्य यांच्या दरम्यान चालणारं द्वंद्व म्हणजेच माणसाची इच्छाशक्ती, ती इच्छाशक्ती या ठिकाणी प्रबळ असणं आवश्यक आहे. बघूया पुढील नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय, तो म्हणजेच विशालला आपण बघू शकताय 5व्या क्रमांकावरती. विशाल शिंगडा.
विशाल शिंगडा या फलंदाजाला आपण मैदानामध्ये बघू शकतोय. अळसा पुढे चेंडू या क्षणी मात्र येता क्षणी कमालीचा स्ट्रोक येतोय. कमालीचा फटका 6 धावा देऊन जाईल. षटकाराने मात्र आपल्या संघाला दिलासा दिलाय. थोड्याशा आशा पल्लवित झाल्यात असं म्हणायला हरकत नसेल, कारण की काय ब्रँडेड फटका आलाय. यावेळेस मात्र पॅव्हेलियन मधून सेट होऊन मैदानामध्ये उतरलाय असं म्हणायला हरकत नसेल. धाव संख्या आपण बघू शकतो ती म्हणजे 38 धावा, 38 रन्स ऑन द बोर्ड. हा प्रयत्न तुम्हाला करावा लागेल. प्रयत्नार्थी परमेश्वर असं म्हटलं जातं. ते प्रयत्न या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो करावे लागतील. धाव संख्या आपण बघू शकतो 38 धावा. अद्याप भरपूर धावींची या ठिकाणी आवश्यकता आहे. यावेळेस एका धावेचा प्रयत्न होतोय आणि 1 धाव या चेंडूवरती घेतली जाईल. धाव संख्या आपण बघू शकतो टीमचे 39 धावा झाल्यात. अद्याप 3 चेंडूचा खेळ या ठिकाणी शिल्लक या षटकाचा आहे. म्हणजेच पूर्णतः 9 चेंडूचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहेत. 39 धावा अद्याप झाल्यात. म्हणजेच अजूनही इथून पुढे जवळपास 22 धावींची आवश्यकता आहे. हवेमध्ये चेंडू काही काळासाठी राहिला जातोय. मिड ऑफ रिझन मध्ये चेंडू जाऊन पडेल तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा चांगल्या पद्धतीने येतील. शेवटच्या षटकामध्ये खऱ्या अर्थाने किती धावा राहिल्या जातील? 15 पर्यंत जर का धावा राहिल्या तर मात्र या ठिकाणी आशा राहिल्या जातील. त्या म्हणजेच खडकी संघाच्या सुद्धा. तसं काही घडलं जाईल का? त्यासाठी या शेवटच्या 2 चेंडूमध्ये किमान एक मोठा स्ट्रोक येणं अपेक्षित आहे. तो प्रयत्न फलंदाजांना करावा लागेल. बघूया पुढचा चेंडू. या क्षणी पुन्हा एकदा मोठी कडा बॅटची घेतली जाईल. एवढंच कुठलीही धाव या चेंडूवरती नसेल. 41 धावा झाल्यात. 20 धावींची अद्याप गरज आहे. 7 चेंडू आणि 20 धावा हे समीकरण अद्याप मात्र मैदानामध्ये बघायला मिळलं जात आहे. एक मोठा फटका या ठिकाणी खेळणं अनिवार्य ठरलं जाईल. प्रयत्न झालाय. चेंडू चाललाय. यावेळेस मात्र सीमा शबार चौकार येतोय. मागे टप्पा खेचला होता गोलंदाजाने. भरपूर वेळ होता फलंदाजाला कुठल्याही दिशेने फटका खेळण्यासाठी आणि त्या वेळेचा सदुपयोग केलाय. चौकार गेलाय. 4 धावा या चेंडूवरती आल्यात आणि धाव संख्या पोहोचली जाईल ती म्हणजे 44 धावा. सॉरी, धाव संख्या 45 आणि अजूनही या ठिकाणी 16 धावींची गरज. 6 चेंडू 16 धावा हे समीकरण यावेळेस मात्र मैदानामध्ये दिसलं जात आहे. या 6 चेंडूंमध्ये 16 धावा तुम्हाला काढाव्या लागतील. बघूया तसं काही घडलं जाईल का? पहिल्या षटकामध्ये 15 धावा जमवल्या होत्या. एवढंच पुन्हा एकदा दीपक येईल. पहिलं षटक हाताळलं होतं. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी आला होता तोच गोलंदाज या ठिकाणी पुन्हा एकदा दीपक दिसला जातोय. 6 चेंडू 16 धावा. पहिला चेंडू यावेळेस मात्र समोर फलंदाज मोठा फटका खेळण्याचं मन मात्र बनवलं गेलं होतं. डॉट चेंडू हाताळला जाईल. डॉट चेंडू हाताळला जातोय. 5 चेंडू 16 धावा. या ठिकाणी येणारा प्रत्येक डॉट चेंडू प्रेशर घेऊनच येईल खडकी संघावरती. त्यासाठी प्रत्येक चेंडूवरती या ठिकाणी धावा येणं आवश्यक आहे. प्रयत्न होतोय परंतु प्रयत्नांना अपयश. कारण की पुन्हा एकदा डॉट चेंडू बघायला मिळला जाईल. दोन्ही चेंडू आतापर्यंत डॉट चेंडू आलेत. धाव संख्या आपण बघू शकतो ती म्हणजे 45 धावा. 16 धावेंची अद्याप गरज आहे. 4 चेंडू 16 धावा. प्रयत्न मोठ्या फटक्याचा झालाय आणि सक्सेसफुली हा येतोय षटकार. अद्याप सामना संपलेला नाही हे दर्शवणार हा फटका ठरला जाईल. 6 धावेने मात्र आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्यात. धाव संख्या बघू शकाल 51 धावा. 3 चेंडू आणि 10 धावींची अद्याप गरज. प्रयत्न केलाय. 3 चेंडू 10 धावा येतील का? कारण की यानंतर जर का अजून एखादा मोठा स्ट्रोक आला तर मात्र खडकी संघ सुद्धा विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकेल. 3 चेंडू 10 धावा. समोर मात्र दीपक गोलंदाजीसाठी दिसला जातोय तर फलंदाजीसाठी आपण बघू शकता विशाल. 2 षटकार आलेत आतापर्यंत. हा चेंडू पुन्हा एकदा उडवलाय. उंच जातोय. झेलचा प्रयत्न आणि मिस झेल. संधी चालून आली होती या ठिकाणी. संधी मात्र मिस होते. यावेळेस मात्र चुकी होताना आपण बघू शकतोय. 2 धावा तोपर्यंत येतील. अजूनही 8 धावींची अद्याप गरज आहे. 2 चेंडूचा खेळ आणि 8 धावींची अद्याप गरज. विशालने मात्र सामना आपल्या बाजूने फिरवण्याचा प्रयत्न केलाय. एक मोठा स्ट्रोक अद्याप खेळावा लागेल. एखादा षटकार येईल का? प्रयत्न करावा लागेल. आतापर्यंत चांगल्या पद्धतीने टायमिंग साधले फलंदाजाने. बघूया पुढील चेंडू.
प्रयत्न झालाय, बघूया गॅप मध्ये चेंडू जातोय अन या ठिकाणी 4 धावा येतील. कमालीचा स्ट्रोक, कमालीचा स्ट्रोक. कामयाबी के दरवाजे होने के लिए खुलते, जो होणे खटखटाने की ताकद रखते. यावेळेस मात्र प्रयत्न झालाय हे म्हणायला हरकत नाही. चौकार येतोय, यानंतर एक चेंडू आणि अजूनही 4 धाब्यांची आवश्यकता आहे. शेवटचा एक चेंडू. काय कमाल आजच्या दिवसाची सुरुवात होताना आपण बघू शकतोय. खडकी संघाने सुद्धा या ठिकाणी हार मानली नाही अद्याप. चांगला संघर्ष या टीमकडून सुद्धा दिसला जातोय. यावेळेस मात्र नक्कीच कमालीचे फटकेबाजी केली जाते. कौतुक करावं लागेल मिस्टर विशाल. 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅट मधून निघालाय. शेवटचा निर्णायक चेंडू, या सामन्याचा निकाल ठरवणारा चेंडू आणि हा चेंडू खराब, वाईड चेंडू. यानंतर समीकरण थोडंसं सोपं. 1 चेंडू 3 धावा, 2 धावा आल्या तर सुपर ओव्हर सुद्धा होईल. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर होऊ शकेल. बघूया काय घडलं जाईल. 1 चेंडू आणि 3 धावेची आवश्यकता. यावेळेस पुन्हा एकदा वाईड. दीपकने चुका केल्यात आणि या चुका बघूया किती महागड्या ठरल्या जातील. कारण की एक चांगला चेंडू हाताळला असता या ठिकाणी तर मग चौकार येईल किंवा नाही ही दूरची गोष्ट. या ठिकाणी मात्र एक चांगला चेंडू हाताळणं आवश्यक होतं. बघूया शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा वाईड, सलग 3 वाईड चेंडू यावेळेस मात्र दीपक कडून हाताळले गेले. स्कोर यानंतर बरोबरी झालाय. प्रेशर आणि फक्त प्रेशर या सामन्यामध्ये. आणि या प्रेशर मध्ये गोलंदाजाने 3 वाईड चेंडू आतापर्यंत हाताळलेत. शेवटचा 1 चेंडू आणि 1 धावेची गरज. 1 चेंडू 1 धावेची फक्त गरज. यावेळेस बघूया डॉट येईल का. शेवटचा 1 चेंडू अन 1 धावेची अद्याप गरज आहे. चुका नक्कीच घडल्या गेल्या. 3 वाईड चेंडू अपेक्षा नव्हती गोलंदाजाकडून. यावेळेस बघूया सध्या तरी चान्सेस जास्त आहेत ते खडकी संघाचे हे म्हणायला हरकत नसेल. हे अद्याप सामना फिरवलाय तुमचेच विशालने. 1 धावेचा प्रयत्न अन विजय नोंदवला जाईल. यावेळेस मात्र विक्रमी विजय. कारण की अद्याप एवढ्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग झाला नव्हता आणि ते करून दाखवलंय. ते म्हणजेच खडकी या संघाने आणि त्यामध्ये योगदान मोलाचं दिलंय मिस्टर विशाल. यावेळेस मात्र कमालीची फलंदाजीच्या बळावरती या ठिकाणी खडकी संघ बाजी मारतोय. तर गडदे उंबरपाडा संघाला आपल्या चुकांमुळे या ठिकाणी पराभवाला सामोरं जावं लागेल. धन्यवाद. एक जबरदस्त सामना. किरणजी वरठा युट्यूब स्टार यांनी या स्पर्धेला भेट दिली. याच गावची सुपुत्र आहेत. संपूर्ण महाराष्ट्रभर आणि संपूर्ण भारतभर त्यांचा दबदबा आहे असे किरणजी वरठा. कशिवली टीम चला या. टॉस झालाय ना, इथून या. कारण आपण इकडे पॅव्हेलियन बनवलेला आहे, खेळाडू कक्ष बनवलेला आहे. इथूनच मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे.